नमस्कार. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी. आता तुम्हाला मिळणार प्रतिमाहा 6,000 रुपये एवढे अनुदान. तर हे अनुदान कसे मिळेल, त्यासाठी काय करावे लागेल, या सर्व गोष्टींचा आपण या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत किंवा त्यावर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रात दिव्यांगांच्या कल्याणासाठी, त्यांचे जीवनमान सुधारावे व त्यांचे स्वावलंबन व्हावे यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यातीलच एक संस्था जी नियमित अग्रगण्य असते आणि ती म्हणजे श्री बच्चूभाऊ कडू यांची प्रहार संघटना होय. यावेळी प्रहार संघटनेने पुढे येऊन दिव्यांग व्यक्तींच्या जीवनमानामध्ये सुधारणा व्हावी व त्यांच्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्या यासाठी एक मोठे पाऊल उचलत महाराष्ट्र शासनाकडे अशी मागणी केली आहे, ज्या मागणी अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना प्रतिमाहा 6,000 रुपयांचे मानधन मिळावे किंवा अनुदान मिळावे असा मागणीपर प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे दिलेला आहे. परंतु यामध्ये एक गोष्ट जी महत्त्वाची आहे ती म्हणजे हे अनुदान मिळवून घेण्यासाठी प्रहार संघटनेने दिनांक 21 मार्च 2025 ते 23 मार्च 2025 या कालावधीमध्ये आंदोलनाचे आयोजन केलेले आहे. अर्थातच आंदोलन हे दिव्यांग व्यक्तींच्या न्याय्य मागण्या व हक्कांसाठी केले जाणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल फॉर्मच्या सहाय्याने तुमचे रजिस्ट्रेशन करायचे आहे आणि आंदोलनामध्ये भरभरून सहभाग घ्यायचा आहे. परंतु तो सहभाग कसा घ्यावा, त्यासाठी आम्ही तुम्हाला स्क्रीनवर एक व्हिडिओ दाखवत आहोत, ज्यामध्ये एक गुगल फॉर्म आहे आणि त्यातून तुम्हाला त्यातील रजिस्ट्रेशन कसे करायचे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्या सूचनांचे पालन करून तुम्ही त्या प्रकारे तुमचा गुगल फॉर्म भरू शकता आणि आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकता. सर्वप्रथम जे आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अशा प्रकारची एक लिंक मिळेल, ज्या लिंकच्या माध्यमातून तुम्हाला जे आहे तो गुगल फॉर्म भरता येईल. आता ही लिंक मी गुगल क्रोमवरती उघडतोय. तुमच्या मोबाईलमध्ये जे कुठलं ब्राउझर असेल त्या ब्राउझरमध्ये ही लिंक उघडायची आहे. त्याच्यानंतर सर्वात प्रथम हा गुगल फॉर्म उघडल्यानंतर तुम्हाला इथे जे आहे हेडिंग दिसेल, दिव्यांगांच्या हक्कासाठी रायगडवर लढा, पेन्शन 6,000 करण्याच्या मागणीसाठी. तर अशा प्रकारे हे तुम्हाला हेडिंग दिसेल. त्या खालोखाल तुम्ही जर स्क्रॉल केलं तर इथे इव्हेंट टायमिंग दिलेला आहे. टायमिंग दिलेला आहे हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड, दिनांक 21 मार्च ते दिनांक 23 मार्च दरम्यान दिव्यांगांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रहारचे संस्थापक अध्यक्ष श्री बच्चूभाऊ कडू 3 दिवसाचे अन्नत्याग तसेच 23 मार्च रोजी रक्तदान करणार आहेत. तर अशा प्रकारे हे जे आहे इव्हेंटचं मॅनेजमेंट टायमिंग वगैरे आहे. त्यानंतर इव्हेंट ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड, ठीक आहे. पाचाड या ठिकाणी तालुका जो आहे तो क्षमा करा, तालुका महाड आणि स्थळ आहे पाचाड, ठीक आहे. तर अशा प्रकारे जे आहे, यानंतर इथे कॉन्टॅक्ट्स दिलेले आहेत. श्री भूपेंद्र सातव जे अध्यक्ष आहेत या इव्हेंटचे, त्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक, त्यानंतर श्री शिवाजी गाडी जे आहेत ते उपाध्यक्ष आहेत या इव्हेंटचे, त्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक, त्यानंतर श्री रामदास खोत जे महासचिव आणि राज्य संपर्क प्रमुख आहेत, त्यांचा जो आहे संपर्क क्रमांक, त्यानंतर श्री सुरेश मोकल यांचा सुद्धा जे आहे ते सचिव आणि
कोकण जे विभाग आहे त्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा संपर्क क्रमांक, अशा प्रकारे इथे संपूर्ण ॲड्रेस दिलेला आहे. त्यानंतर जो आहे तो पहिला प्रश्न आहे की तिथे तुम्हाला फर्स्ट आन्सरमध्ये पहिल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुमचं नाव लिहायचं आहे. जशा प्रकारे मी आता माझं संपूर्ण नाव लिहितोय. स्वतःचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे इथे दिलेला आहे, दिव्यांग आहात का? जर दिव्यांग असाल तर होय, दिव्यांग नसाल तर नाही. आता मी या ठिकाणी होय असं टिक करतो. ठीक आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन, तिसरा प्रश्न, तुमच्याकडे UDID आहे का? किंवा UDID असेल तर त्याचा क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. UDID नसेल तर तुमचं जे हँडिकॅप सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती जो एनरोलमेंट नंबर असतो 20 आकड्यांचा, तो एनरोलमेंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. हे 3 क्वेश्चन्स झाल्यानंतर या ठिकाणी इथे बघा तुम्हाला नेक्स्ट म्हणून एक बटन असेल, त्या नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे फॉर्मचं जे आहे ते दुसरं पेज या ठिकाणी उघडणार आहे. पुन्हा या हेडिंग खालोखाल तुम्हाला जे आहे इथे जो फोर्थ क्वेश्चन आहे, चौथा प्रश्न आहे, तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात? तर स्त्री असाल तर स्त्री, पुरुष असाल तर पुरुष. ठीक आहे. या 2 ऑप्शन्समधून एक ऑप्शन क्लिक करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे तुमचा संपूर्ण पत्ता, गावाचे नाव, शहराचे नाव, तालुका आणि जिल्हा अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे, जसं इथे विचारलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, तुमच्याकडे ईमेल ॲड्रेस आहे का? अर्थातच तुमच्याकडे ईमेल ॲड्रेस असेल तो ईमेल ॲड्रेस या ठिकाणी ॲज इट इज जसाच्या तसा टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पुढील प्रश्न आहे मोबाईल क्रमांक. आता तुमचा जो चालू मोबाईल क्रमांक आहे तो मोबाईल क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो पुढील प्रश्न असा आहे की उपस्थित राहण्याचे दिवसांची माहिती, उपस्थित राहण्याच्या दिवसांची माहिती. अर्थात हे आंदोलन 3 दिवस चालणार आहे, 21 मार्च 25 ते 23 मार्च 2025. तर तुम्ही 1 दिवस राहणार आहात का? तुम्ही 2 दिवस राहणार आहात का? की तुम्ही 3 दिवस राहणार आहात का? तर या प्रकारे तुम्हाला जे आहे ती एक माहिती द्यायची आहे. तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जर 1 दिवस राहायचं असेल तर 1 दिवसाची माहिती द्या. 2 दिवस जर तुम्ही राहू शकत असाल तर 2 दिवसांची माहिती द्या. किंवा जर तुमची इच्छा असेल की 3 दिवस राहायचं आहे आणि 3 दिवस संपूर्ण जो आहे आंदोलनात सहभाग घ्यायचा आहे, तर या ठिकाणी तुम्ही जे आहे 3ही दिवस त्या ठिकाणी राहू शकता. त्यानंतर रायगड लढा विषयी अधिक माहितीसाठी व्हॉट्सॲप ग्रुपला क्लिक करून जॉईन व्हावे. ठीक आहे. आता या ठिकाणी व्हॉट्सॲपचं जे आहे ते लिंक दिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते माहिती मिळवण्यासाठी उत्सुक आहे किंवा या ठिकाणी 2 ऑप्शन दिलेले आहेत, माहिती मिळवण्यासाठी उत्सुक नाही. अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी उत्सुक आहे आणि ही जी व्हॉट्सॲप लिंक दिलेली आहे या लिंकवरती क्लिक करून तुम्ही जे आहे व्हॉट्सॲपला जॉईन होऊ शकता. जो संघटनेचा ग्रुप आहे त्याला जॉईन होऊ शकता. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की 23 तारखेला जे आहे ती बच्चूभाऊ कडू रक्तदान करणार आहेत, तर त्याप्रमाणे त्यांच्यासोबत तुम्ही रक्तदान करणार आहात का? तुम्ही जर रक्तदान करणार असाल, तुमची इच्छा असेल तर तुम्ही होय या ऑप्शनला जे आहे ते टिक करू शकता. त्यानंतर आपण जे आहे ते पदाधिकारी आहात का? असल्यास सविस्तर माहिती द्या. तर हे जे आहे ते अधिकाऱ्यांसाठी आहे, त्यांच्या संघटनेतील.
जे अधिकारी आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे आहे तो तुमचा संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर हे जे सबमिट बटन आहे या सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट होऊन जाईल. तर सर्व महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींना ज्यांना शक्य आहे त्यांनी जे आहे हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड इथे पोहोचून पाचाडला पोहोचून जे आहे ते आंदोलनामध्ये जे आहे भरघोस संख्येने जे आहे सहभागी व्हायचं आहे. कारण जर 6,000 रुपये पेन्शन जर आपल्या सर्व दिव्यांग मित्रांना मिळत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे आणि यासाठी बच्चूभाऊ कडूंचे सुद्धा मनापासून अभिनंदन. आणि मी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा जे आहे ते आवाहन करतोय प्रहार संघटनेतर्फे की तुम्ही सुद्धा या आणि या आंदोलनामध्ये जो आहे तो आपला सहभाग नोंदवा. तर श्रोते हो, हा होता आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ. तुम्हीसुद्धा गुगल फॉर्मच्या सहाय्याने रजिस्ट्रेशन करून तसेच व्हॉट्सॲप लिंकद्वारे ग्रुप जॉईन करून आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवू शकता. श्रोत्यांनो, तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या काही शंका असतील तर यूट्यूबमधील कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही आम्हाला तुमचे प्रश्न, तुमच्या शंका पाठवू शकता. त्याचबरोबर व्हॉट्सॲप चॅनल, टेलिग्राम चॅनल, फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज या माध्यमातून सुद्धा आम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे देत असतो. तिथे जाऊन सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. त्याच्या सर्व लिंक डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर दिव्यांग संघटनेच्या ग्रुपची व्हॉट्सॲप लिंक आणि प्रहार संघटनेच्या गुगल फॉर्मची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे. श्रोत्यांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून ही महत्त्वाची माहिती तुमच्या आप्तस्वकीयांबरोबर तसेच तुमच्या परिवारातील सदस्यांबरोबर, मित्रमंडळींबरोबर शेअर करायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनलला अर्थात जय जगत फाउंडेशन या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन माहितीसह. तेव्हापर्यंत धन्यवाद. नमस्कार.